Hello students, today we are going to start a new chapter of organic chemistry, that is chapter number 11. Chapter number 11, alcohols, phenols and ethers. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलं हे चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 11, अल्कोहोल्स, फिनॉल्स and ethers. In previous chapter of organic chemistry, we studied the halogen derivatives. मागच्या चॅप्टर मध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या मागच्या चॅप्टर मध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे काय हे शिकलो. The functional groups are very important for the study of organic chemistry. कोणत्याही आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे स्टडी करायचे असेल, कोणत्याही कंपाऊंडचे जर स्टडी करायचे असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं फंक्शनल ग्रुप असतात. आपण कोणत्याही कंपाऊंडला त्याच्या फंक्शनल ग्रुप वरून आयडेंटिफाय करत असतो. जसं मागच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या चॅप्टर मध्ये आपण तो जो फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय केला होता, त्याच्यावरून जो आपण कंपाऊंड आयडेंटिफाय केला होता फंक्शनल ग्रुप वरून, तो फंक्शनल ग्रुप होता हॅलाइड. एक्स लक्षात. असा जर आपल्याला फंक्शनल ग्रुप माहिती राहिला तर आपण त्या फंक्शनल ग्रुपचा यूज करून तो ऍक्च्युली कंपाऊंड कोणता आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. तसंच आपण आज अशाच एका नवीन फंक्शनल ग्रुप बद्दल शिकणार आहोत. या चॅप्टर मध्ये ऍक्च्युली आपण या चॅप्टर मध्ये 3 फंक्शनल ग्रुप शिकणार आहोत. अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स. हे 3 फंक्शनल ग्रुप आपल्याला या चॅप्टर मध्ये इन डिटेल स्टडी करायचे आहेत. तर त्याच्यातला आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघून घेऊ. इंट्रोडक्शन म्हणजे अल्कोहोल्स म्हणजे काय, फिनॉल्स म्हणजे काय आणि इथर्स म्हणजे काय ते आपण या इंट्रोडक्शन मध्ये समजून घेणार आहोत. अल्कोहोलची डेफिनेशन, फिनॉल्सची डेफिनेशन आणि इथर्सची डेफिनेशन आपण या इंट्रोडक्शन मध्ये समजू विथ एक्झाम्पल्स. आता अल्कोहोलची डेफिनेशन काय असते, सुरुवातीला आपण अल्कोहोलची डेफिनेशन समजून घेऊ. अल्कोहोल्स म्हणजे काय. ओके. अल्कोहोल म्हणजे द ऑर्गॅनिक कंपाउंड्स which contain hydroxyl that is OH group in their molecule. Are called alcohols. अल्कोहोल्स म्हणजे असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्यांच्या मॉलिक्युल्स मध्ये OH हा फंक्शनल ग्रुप असतो. OH म्हणजे कोणता, हायड्रॉक्सी हा फंक्शनल ग्रुप असतो. त्याला आपण अल्कोहोल्स असं म्हणत असतो. जनरली अल्कोहोल्स जे असतात ते अल्कोहोल्स सॅच्युरेटेड कार्बन्सला अटॅच असतात. इन अल्कोहोल्स OH group is attached to saturated carbon atom. अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम्सला सुद्धा ते अटॅच असतात, पण जनरली आपण सॅच्युरेटेड कार्बन ॲटम्स बद्दल
जे आहे ते या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत आणि त्या फंक्शनल ग्रुपला आपण लिहिताना या टाइप मध्ये लिहितो. लक्षात, हा बघा, हा OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे आणि टोटल हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर सांगितल्याप्रमाणे की हा OH ग्रुप जो असतो हा सॅच्युरेटेड कार्बनला अटॅच असतो आणि त्याचाच आपण स्टडी या चॅप्टर मध्ये करणार आहोत. कधी कधी समटाइम्स दिस OH ग्रुप इज ऑल्सो अटॅच टू एरोमॅटिक कंपाऊंड्स. कधी कधी हा OH ग्रुप जो असतो हा एरोमॅटिक कंपाऊंड्सला सुद्धा अटॅच असतो. ओके, आणि अकॉर्डिंग टू द अटॅचमेंट ऑफ दिस OH ग्रुप टू एरोमॅटिक कंपाऊंड देर आर टू टाइप्स ऑफ अल्कोहोल्स. आणि त्याच्यावरनं अल्कोहोल्सचे जे असतात ते दोन टाइप पडतात. पहिला जो टाइप असतो बघा, लक्षात घे, मी अगोदर स्ट्रक्चर काढतो आणि त्या स्ट्रक्चर वरून आपल्याला कळेल की हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप एरोमॅटिक कंपाऊंडला सुद्धा अटॅच असतो. आता बघा, हा OH ग्रुप हियर दिस OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू दिस एरोमॅटिक compound or this phenyl ring, or sometimes it should be attached like this. So attached like this, sorry, it should be attached like this. Here this OH group is attached to this CH2 carbon, saturated carbon, but this saturated carbon is attached to this aromatic group, and according to this the alcohols having two types. First is phenol and second one is aromatic alcohol. ज्या वेळेस हा OH ग्रुप डायरेक्टली एरोमॅटिक ग्रुपला अटॅच असेल, म्हणजे फिनिल रिंगला अटॅच असेल, तर त्याला आपण फिनॉल असं म्हणतो. फिनॉल मध्ये आणि अल्कोहोल मध्ये फंक्शनल ग्रुप एकच असतो, फक्त त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक वेगळे असतात, प्रॉपर्टीज वेगळे असतात. त्याच्यावरून आपण त्यांना दोन डिफरंट फंक्शनल ग्रुप मध्ये डिवाइड करून टाकतो. आणि इथं पण जर बघितलं तर हा OH ग्रुप जो आहे, दिस OH ग्रुप इज कंप्लीट पार्ट ऑफ दिस टोटली कंप्लीट पार्ट ऑफ दिस एरोमॅटिक कंपाऊंड. लक्षात, हा OH ग्रुप जरी या सॅच्युरेटेड कार्बनला अटॅच आहे, पण तो या टोटल एरोमॅटिक कंपाऊंडचा पार्ट आहे, म्हणून याचं नाव आहे एरोमॅटिक अल्कोहोल. याला आपण फिनॉल नाही म्हणणार, कारण हा OH ग्रुप ज्यावेळेस डायरेक्टली या एरोमॅटिक कंपाऊंडला अटॅच राहिला असता तर आपण त्याला काय म्हटलं असतं, फिनॉल. पण इथं हा फिनॉल नाही आहे, हा आहे एरोमॅटिक कंपाऊंड और एरोमॅटिक अल्कोहोल. ओके, नाउ टर्न्स टुवर्ड्स द इथर. आता आपण पुढे इथर्स कडे जाऊ. आपल्याला अल्कोहोल्स आणि फिनॉल्स समजले, तर आता आपण पुढचा जो पार्ट स्टडी करणार आहोत त्या पुढच्या पार्टचं नाव आहे इथर. इथरचं जे आहे, इथर्स काय असतात ते आपण आता स्टडी करू. लक्षात, इथर्स आर द अल्कॉक्सी कंपाऊंड्स. इथर्स काय असतात बरं, अल्कॉक्सी कंपाऊंड्स असतात. इन विच ethers are alkoxy compounds. In which oxygen atom is bonded to same or different alkyl or aryl groups. लक्षात, डेफिनेशन काय सांगते आपल्याला इथरची, इथर्स आर अल्कॉक्सी कंपाऊंड्स. अल्कॉक्सी म्हणजे असा, लक्षात घ्या, अल्कॉक्सी म्हणजे हा असा ग्रुप या टाइप मध्ये. लक्षात, मग याच्यामध्ये काय असतं रे, इन विच ऑक्सिजन ॲटम इज बॉन्डेड टू
सेम और डिफरंट अल्किल और अरिल ग्रुप, की त्याच्यामध्ये हा जो ऑक्सिजन ऍटम असतो, वाटल्यास मी स्ट्रक्चर काढतो, स्ट्रक्चर आपण आपल्याला ते व्यवस्थित कळेल. जर समजा आपण स्ट्रक्चर काढलं ROR और दुसरं स्ट्रक्चर आपण काढू शकतो ArOAr. लक्षात. आता याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, इथर्स आर अल्कॉक्सी कंपाउंड्स इन विच ऑक्सिजन ॲटम इज अटॅच टू टू और टू सेम, एक तर हे दोघं सेम असतील, लक्षात, और डिफरंट हे ऑक्सिजन ॲटमला अटॅच असलेले अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप. these alkyl groups or aryl groups may be same or different. यांना आपण काय बोलतो बरं, मग इथर्स असं बोलत असतो. लक्षात. आता इथरचा अजून एक टाइप असतो सायक्लिक इथर. त्या सायक्लिक इथरला आपण इपॉक्सी इथर असं सुद्धा म्हणतो. सायक्लिक इथरचा अजून एक टाइप आहे, त्याला आपण इपॉक्सी इथर असं सुद्धा म्हणतो. लक्षात. इपॉक्सी इथर्स काय असतात रे? इपॉक्सी इथर्स आर cyclic ethers. Epoxy ethers are cyclic ethers in which oxygen atom is attached to carbon atoms and form three-membered cyclic ring. लक्षात. काय इपॉक्सी इथर्स काय असतात? इपॉक्सी इथर्स आर द सायक्लिक इथर्स in which oxygen atom is attached to carbon atoms. दोन कार्बन ॲटम्सला तो इथर अटॅच होणार आहे. दोनच कार्बन ॲटम्सला इथर मध्ये ऑक्सिजन ॲटम हा अटॅच असतो. कार्बन ॲटम म्हणजे अल्किल ग्रुप मध्ये कार्बन ॲटम्स असतात. लक्षात. अँड फॉर्म थ्री मेंबर्ड सायक्लिक रिंग. लक्षात. फॉर एक्झाम्पल असं बघा, लाईक दिस. इथं बघा, हा जो ऑक्सिजन ॲटम आहे, हा ऑक्सिजन ॲटम या दोन कार्बनला अटॅच झालेला आहे आणि त्याच्यामुळे थ्री मेंबर सायक्लिक रिंग जी आहे ती प्रोड्यूस झालेली आहे. त्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो या टाइप मध्ये. आणि याला आपण म्हणतो 1 2 इपॉक्सी 1 2 इथे. त्याचे नाव काय देतील आपल्याला? 1 2 सायक्लिक असल्यामुळे ऑक्सिजन ॲटम या दोघं कार्बन ॲटमला अटॅच झाला आहे आणि त्याने सायक्लिक रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म केले म्हणून आपण इथे लिहिलं इपॉक्सी. लक्षात. आणि दोनच कार्बन होते म्हणून इथेन. ओके. दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अल्कोहोल्स, फिनॉल्स and ethers. Now turns towards the classification of these compounds. आता आपण पुढे या कंपाउंड्सच्या क्लासिफिकेशन कडे जाऊ. लक्षात. फर्स्ट we see the classification of alcohols. पहिल्यांदा आपण अल्कोहोल्सचं क्लासिफिकेशन जे आहे ते बघू. एकेकाचे बघू आपण. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आपण दोघांना कंबाइनली क्लासिफाय कसं करतात ते बघू, कारण जवळपास दोघांच्या क्लासिफिकेशनच्या जे मेथड्स असतात ते सेम असतात. लक्षात. हियर द अल्कोहोल्स and phenols are classified according to the number of OH group present in the structure. लक्षात. पहिलं आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल्सला कसं क्लासिफाय करतो? अल्कोहोल्स and phenols are classified according to OH group
OH groups present in their structures or their structure. त्या अल्कोहोलच्या किंवा फिनॉलच्या स्ट्रक्चर मध्ये टोटल किती OH ग्रुप आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल्सला क्लासिफाय करतो. फॉर एक्झाम्पल इफ that structure contains a single OH group or that structure having a single OH group, जर समजा त्या स्ट्रक्चर मध्ये सिंगल OH ग्रुप असेल, then that type of alcohol or phenol called as monohydric alcohol or phenol. हा लक्षात घ्या. म्हणजे मग पहिला टाइप आपण कसा देऊ शकतो, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स और फिनॉल्स. लक्षात घ्या, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स और फिनॉल्स. ओके. मग मोनोहायड्रिक अल्कोहोल्स और फिनॉल्स मध्ये काय असतं की यांच्या स्ट्रक्चर मध्ये एकच OH ग्रुप हा प्रेझेंट असतो. म्हणजे कसं, द अल्कोहोल्स और फिनॉल्स दोघांच्या डेफिनेशन कंबाइनली लिहितोय, कन्फ्यूज व्हायचे नाही. द अल्कोहोल्स और फिनॉल्स having or contains लिहू आपण म्हटलं असतं, contain only single OH group in their structure are called monohydric alcohols or phenols. लक्षात घ्या. मोनो मीन्स सिंगल, हायड्रिक मीन्स OH ग्रुप. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण म्हटलं असतं. एक्झाम्पल जर घ्यायचे म्हटलं सिम्पली आपण एक्झाम्पल असं घेऊ शकतो, CH3 CH2OH. दिस इज इथिल अल्कोहोल और इथेनॉल. लक्षात. आता बघा, या इथिल अल्कोहोलच्या स्ट्रक्चर मध्ये एकच OH ग्रुप आहे सिंगल, म्हणून आपण याला मोनोहायड्रिक मध्ये क्लासिफाय करतो. किंवा सिंपली फिनॉल. फिनॉलचं दुसरं एक्झाम्पल आपण घ्यायचं म्हटलं, बीटा नॅप्थॉल. लक्षात. दिस इज अ बीटा नॅप्थॉल. आणि हा जो बीटा नॅप्थॉल आहे, या बीटा नॅप्थॉलच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा एकच OH ग्रुप आहे, म्हणून याला आपण मोनोहायड्रिक फिनॉल मध्ये क्लासिफाय करतो. त्याच्यानंतर पुढचा जो टाइप आहे तो पुढचा टाइप आहे डायहायड्रिक. जसं आपण मागच्या चॅप्टर मध्ये नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स जे स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट होते त्याच्या अकॉर्डिंग हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे क्लासिफिकेशन केलं होतं. सेम टू सेम तसं क्लासिफिकेशन आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल साठी यूज करतोय. पुढचा आहे डायहायड्रिक. डायहायड्रिक अल्कोहोल्स और फिनॉल्स. मग याची डेफिनेशन लिहिणं आपल्याला वरच्या डेफिनेशन वरून थोडं सोपं जाईल. मग डेफिनेशन काय लिहितात आपल्याला याची, द अल्कोहोल और फिनॉल्स contain किती, two OH groups in their structure are called dihydric alcohols or phenols. लक्षात. असे अल्कोहोल्स किंवा फिनॉल्स की ज्यांच्या स्ट्रक्चर मध्ये दोन OH ग्रुप असतात त्यांना आपण डायहायड्रिक अल्कोहोल्स किंवा फिनॉल्स असं म्हणत असतो. मग त्याचे एक्झाम्पल्स आपण बघू बरं. काय एक्झाम्पल्स आपल्याला इथं लिहिता येतील. आता बघा, एक्झाम्पल लिहू आपण इथं.
एक्झाम्पल CH2 CH2 OH OH. लक्षात, मग याचे नाव आपल्याला देता येईल 1 2. लक्षात, मग काय नाव देता येईल आपल्याला याचे बघा. इथेन, 2 कार्बन आहेत म्हणून आपण दिला इथेन. पॉलीहायड्रॉक्सी असल्यामुळे ही जसा सराव द्यावा लागतो. इथेन 1 2 डायऑल्स. ओके, 2 OH ग्रुप आहेत म्हणून डाय, आणि OH ग्रुप साठी आपण सफिक्स म्हणून लिहिलं OL. किंवा जर आपण फिनॉल्स बघितले तर फिनॉल्स मध्ये आपल्याला जे आहे ते लिहिता येईल OH OH. म्हणजे तिथं लिहिता येईल आपल्याला 1 2 डाय हायड्रॉक्सी फिनॉल. लक्षात, these are the examples of dihydroxy alcohols or phenols. मग आता आपल्याला पुढचा जो टाइप आहे, पुढचा टाइप ट्रायहायड्रॉक्सी अल्कोहोल्स और फिनॉल्स असा लिहिता येईल. आता या दोघं प्रिव्हियस 2 डेफिनेशन वरून आपल्याला ट्रायहायड्रॉक्सी अल्कोहोल्स और फिनॉल्सची डेफिनेशन करणं थोडं सोपं जाईल. मग कशी असेल ती डेफिनेशन बघा. द अल्कोहोल्स और फिनॉल्स or phenols contain 3 OH groups in their structure are called trihydric alcohols or phenols. सॉरी, इथं आपल्याला ट्रायहायड्रिक पाहिजे, चुकून ट्रायहायड्रॉक्सी दिलं गेलं. ट्रायहायड्रिक आणि डायहायड्रॉक्सी बरोबर आहे, काही त्याच्यामध्ये एवढा डिफरन्स नाही. हायड्रॉक्सी हायड्रिक. ओके, मग आता याचे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. बघा इथं काय म्हटलंय की असे अल्कोहोल्स किंवा फिनॉल्स ज्यांच्या स्ट्रक्चर मध्ये 3 OH ग्रुप प्रेझेंट असतात त्यांना आपण ट्रायहायड्रॉक्सी अल्कोहोल्स और फिनॉल्स असं म्हणतो. एक्झाम्पल बघू बरं आपण याचे. एक्झाम्पल आपल्याला देता येतील बघा. आपण अगोदर अल्कोहोलचे एक्झाम्पल समजून घेऊ, आणि अल्कोहोलचे एक्झाम्पल समजल्यानंतर मग आपण फिनॉलचे एक्झाम्पल समजून घेऊ. 1 2 3 3 कार्बन म्हणून प्रोपेन. लक्षात, आणि 3 OH ग्रुप आहेत, तिघं कंटिन्यू कार्बन आहेत म्हणून 1 2 3 ट्रायऑल्स. लक्षात, असेच 3 OH ग्रुप ज्या वेळेस फिनॉलला अटॅच असतात ठीक आहे. एक्झाम्पल म्हणून घेतलं आपण 1 2 3. लक्षात, बघा याचं नाव काय येईल 1 2 3 ट्राय हायड्रॉक्सी फिनॉल. लक्षात, these are the 3 types of alcohols or phenols according to the number of OH group attached to carbon atoms or the number of OH groups present in structures. आता हे 3 टाइप आपण बघितले. याच्यात अजून चौथा टाइप असतो की तो टाइप त्याला आपण क्लासिफाय करतो पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स और फिनॉल्स. मग या पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स और फिनॉल्स मध्ये काय असतं, 3 किंवा त्याच्या तीनापेक्षा जास्त ज्या वेळेस OH ग्रुप एखाद्या अल्कोहोल किंवा फिनॉलच्या स्ट्रक्चर मध्ये असतात त्यांना आपण पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल और फिनॉल्स असं म्हणत असतो. त्याच्यानंतर याच्यातला जो आपण फर्स्ट टाइप बघितला कोणता, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स और फिनॉल्स. तर मोनोहायड्रिक अल्कोहोल्स जे असतात त्यांचं अजून क्लासिफिकेशन पुढे कंटिन्यू होत असतं. ते क्लासिफिकेशन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. थँक्यू.